राजकारणच आहे, राजकारणाच्या पलीकडचा विषय नाही. याला शेतकऱ्याविषयी कळवळा नाही. ज्या माणसांनी 2 तासात 5 जिल्ह्याचा पाहणी दौरा आटोपलेला आहे, अशा माणसाला जमिनीवर जाऊन शेतकऱ्यांचं काय कळेल? आपण बघता की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, पुराच्या ह्याच्यामध्ये सरकारनं, प्रशासनाने एवढं काम चांगलं केलं आणि शेतकरी बांधवांच्या, जनतेच्या पाठीशी ठामपणे मागे उभं राहायचं काम केलं. त्यांना विनंती आहे की याच्यात राजकारण करू नये आणि शेतकऱ्याला मदत हेक्टरमध्ये किती असते हे पहिलं अगदी माहिती पाहिजे, मग हेक्टरी मदतीची मागणी केली पाहिजे. आपण सगळेजण पाहतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी खूप चांगली मदत शेतकरी बांधवांना केलेली आहे. NDRFच्या निकषाच्या पुढे जाऊन सरकार शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आपण बघितलं असेल, अन्नधान्याची मदत असेल, बाकीच्या सगळ्या मदती शेतकऱ्यांना केलेल्या आहेत. तर आता जमीन वाहून गेली, खडून गेली, त्याला 47,000 रुपयांनी पॅकेज दिलेलं आहे. त्याच्यासोबत 3 लाख रुपये आपण बघतो की मनरेगातनं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढे चांगले निर्णय झालेले आहेत. घर बांधून देण्याचा निर्णय घेतलाय, घराला 1.5 लाखाची मदत द्यायचा निर्णय घेतलाय, तातडीची 10,000ची मदत पोहोचलेली आहे. आता सांगायला शब्दच नाही, म्हणून आकडा फुगवून पुढे येण्याचा शिवाय पर्याय नाही. त्याचं काम केलं. आज आणि उद्धव यांच्या दोघांच्या पण भेटी आता वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काय फरक पडतो? आता त्या दोघांच्या भेटी वाढण्यानं भाजपमध्ये फरकच काय कारण आहे? ऍक्च्युली त्यांचं काय विधान आहे मला माहिती नाही आहे, परंतु कोणी असलं तरी शेतकऱ्यांच्या बद्दल चुकीचं विधान कोणीच करू नये. आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की शेतकरी आता अडचणीत आहे. अडचणीतल्या शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांचं एवढं मोठं पॅकेज मदतीचं आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सरकारने जाहीर केलं आणि आता शेतकऱ्याला ताकद बळ देऊन शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचसोबत कर्जमाफीच्या संदर्भातही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी योग्य वेळ ही सरकार चालवायच्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, तर तोही निर्णय सरकार घेईल. विनाकारण वाद तयार करणं, विनाकारण चर्चा करणं योग्य नाही. सांगोल्याचा पक्षप्रवेश हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. आपल्याला सगळ्यांना सांगताना मला सांगोल्यापुरता विषय नाही आहे, तर माढा असेल, करमाळा असेल, सोलापूरचे आणखीन तालुके असतील, मोहोळ असेल, अशा अनेक ठिकाणी अनेक नेत्याचा प्रवेश येणाऱ्या 10 दिवसांमध्ये झालेला आपल्याला दिसेल. सोलापूरची राजकीय परिस्थिती बदललेली आपल्याला दिसेल. खूप सर्व ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.